नमस्कार मंडळी, संकेत ऑल इन वनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळची वेळ होती. सकाळी सकाळी उठले आणि सकाळी उठल्यानंतर नळाला पाणी सुटलेलं होतं. पूर्ण टाकी भरलेली होती. टाकी भरल्यामुळं पाईप घेतला आणि थोडंसं छोटंसं अंगणामध्ये माझ्या गार्डन आहे. झाडं सुकलेली दिसली मला, त्यामुळं मग पाईप घेऊन मी झाडांना पाणी देण्यासाठी गार्डनमध्ये गेल्यानंतर पालापाचोळा भरपूर पडलेला होता. पूर्ण छोटे छोटे झाडं होते. वेल होता भोपळ्याचा, तो पण पूर्ण सुकून गेला होता. पूर्ण ते थंडीचा करपा पडल्यामुळं का काय माहीत, एक जास्तीचे फळं ह्यावेळेस भोपळ्याला लागले नाहीत आणि तो वेल पाहू शकता तुम्ही पूर्ण सुकून गेलेला आहे. आणि त्याबरोबर छोटी छोटी झाडंही होती. त्याला पाणी नसल्यामुळं किंवा काय माहिती काय आळी पडली होती माहीत नाही, पण करपून गेली. बघू शकता टमाटे किती सुंदर लागलेले आहे. 2-3 रोपं आहेत माझ्याकडे टमाट्याचे. खूप छान भरपूर टमाटे लागतात. आणि त्याच्या बाजूला भेंडी, मिरची लावलेली आहे. 2-2, 3-3 रोपं आहेत, पण भरपूर त्याला मिरची, भेंडी लागते. आणि बघू शकता पालकसुद्धा आहे. पालक ही तशीच सुकलेली होती. तिच्याकडं बघितलं आणि खूप वाईट वाटलं की हिच्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणून मी तिलाही पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर मग मी कोथिंबीरसुद्धा टाकली होती थोडीशी. थोडं थोडं अगदी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये मी थोडं थोडं माझ्या गार्डनमध्ये टाकलेलं होतं. आणि कोथिंबीरी म्हणावं अशी तितकी काही थंडीमुळं माहीत नाही कशामुळं झालं. मग कोथिंबीरीला पाणी दिलं, पालकलाही पाणी दिलं बघू शकता तुम्ही. आणि मग हे पाहू शकता तुम्ही झाडं छोटे छोटे पूर्ण सुकून गेलेली आहे, वेली सुकलेली आहे. आमच्या साहेबाला सांगितलं मी की ते काढून टाका, म्हणलं तर हो म्हटलं, थांब 2 दिवस नंतर काढतो, मला वेळ मिळाल्यानंतर म्हटले. त्यामुळं मग मी छोट्या लसूण लावलेलं आहे, थोडेसे कांदे लावलेले आहेत, थोडं थोडं सगळं लावलेलं आहे. मग बघू शकता कंपाऊंडवर छोटे छोटे झाडं रोपं लावलेले, ते पण सुकलेले आहेत. त्यामुळं मी त्याला मगानी पाणी टाकलं. मगानी पाणी टाकत असताना मला खूप वाईटही वाटलं की पानं किती सुकलेली आहेत. त्या वेळेवर पाणी दिलं नसल्यामुळं ते थोडेसे कोलमडून पडले होते. आवर्जून गार्डनमध्ये आपल्या अंगणातल्या झाडांची काळजी घेतलीच पाहिजे. फ्रेश वाटतं, मन ताजं राहतं, आपल्यालाही बरं वाटतं, अंगणात आल्यानंतर सुंदर असं वाटतं. पण थोडंसं दुर्लक्ष झालं की पहा कसे होते. मग नारळालासुद्धा मी पाणी दिलं. आणि मग नारळापासून मी गेलं आंब्याकडे. हे पहा, आमच्या अंगणामध्ये आंब्याची झाडं आहेत 2. पाहू शकता किती सुंदर असा तोर आलेला आहे आंब्यालासुद्धा मी भरपूर प्रमाणामध्ये पाणी दिलं बघू शकता. मग मी सकाळची वेळ असल्यामुळं आमच्या साहेबाला सकाळी लवकर ऑफिसला जावं लागतं. आज स्वयंपाकाला उशीर होणारच होता, कारण मी बागेमध्येच अंगणातल्या गार्डनला वेळ दिलेला होता भरपूर. लाईटा पूर्ण सगळ्या सकाळच्या वेळी चालू होत्या पूर्ण रूममधल्या, हॉलमधल्या. पाहू शकता किती हॉलमध्ये पसारा पडलेला आहे. पूर्ण पसारा. मुलाला शर्ट जरी सापडला गेला तर तो पूर्ण कपाट काढतो, अस्ताव्यस्त करतो. त्यामुळं त्याचा गोंधळ आणि पसारा मला आवरता माझ्या नाकी नऊ येतं. पाहू शकता माझ्या चपलावर माहीत नाही कुण्या झाडावरली आळी आलेली आहे. खूप मोठी आळी आहे, मला खूप भीती वाटली त्याची. आणि मी तिला शूट केलं. मग नंतर किचनमध्ये आल्यानंतर पाहू शकता भांडे पडलेले होते. रात्रीचं साफ केलेले होते, पण सकाळी चहा लागतो त्यांना, चहा करून दिलेला होता. आणि छोटे छोटे पडलेले होते, काही काही खाल्लेलं आरबट चरबट. नंतर मुलांनी खाल्लं होतं काहीतरी बनवून, त्याच्या हातानं बनवतो तो काहीतरी. मग ते सुद्धा साफ करायला घेतले भांडे साफ करत असताना चहा करायचा म्हणून मी चहा टाकला गॅसवर चहा टाकला. चहा टाकून मग पूर्ण भांडे धुवायला घेतला. आणि चहा पिण्यासाठी पूर्ण मला सकाळी सकाळी चहा लागतो. चहा पिल्यानंतर जरा फ्रेश वाटतं आणि कामाची सुरुवात करते मी, म्हणून मी माझ्यापुरता चहा टाकला. चहा टाकल्यानंतर चहा पिल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करता येतं, म्हणून बघितला तरी चहा पण उशीर झाल्यामुळं ते सगळा गोंधळ उडून गेला आणि चहा पण उतू गेल्यानंतर मला काही सुचना गेलं. त्यामुळं मी बघू शकता पूर्ण चहा उतू गेला. मग ते पातेलं बाजूला काढलं आणि गॅस क्लीन करायला घेतलं. ओटा पूर्ण साफ केला तर गॅस क्लीन केला पूर्ण ओटा, तर स्वयंपाक करण्यासाठी चांगलं वाटतं आणि फ्रेशही वाटतं आपल्यालाही. नाहीतरी ते घाण तसंच मला बिलकुल आवडत नाही. त्यामुळं मग मी चहा बाजूला ठेवल्यानंतर पिऊ अगोदर गॅस साफ करून घेतलेला बरा, म्हणून मी
भांडे धुत अगोदर पूर्ण गॅसची शेगडी पूर्ण क्लीन केली. क्लीन केल्यानंतर ओटा क्लीन करायला घेतला आणि माझा चहा पिण्याचा मूडच गेला ते चहा ओतू गेल्यामुळं. चहा माझा गार झाला. चहा गार झाल्यानंतर मी पूर्ण भांडे